बातमी आहे मराठा सर्वेक्षण अहवालासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर झालेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अहवाल ठेवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। तसंच या संदर्भातलं विशेष अधिवेशन हे 20 फेब्रुवारीला होणार आहे आणि या विशेष अधिवेशनामध्ये या अहवालावर चर्चा केली जाणार असं पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला आपण जाहीर केलेला आहे। त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल। मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे। विशेष अधिवेशन घेऊन या अहवालामध्ये चर्चा केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मराठा समन्वयक आबासाहेब पाटील यांच्याकडनं। नमस्कार आबासाहेब, खरं तर आता आपण पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला मराठा आरक्षणासंदर्भात जो अहवाल आलेला आहे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि सकारात्मक सरकार याकडे पाहतंय असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आपली प्रतिक्रिया? खरं तर आता सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे की ज्या मराठा समाजातील ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत असे जे सर्व मराठा आहेत त्या मराठ्यांच्यासाठी एससी-बीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेऊन आता नवीन कायदा तयार करण्याच्या तयारीत सरकार आहे। तर याच्यातून देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते विशेष आरक्षण हायकोर्टमध्ये टिकलं होतं। सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर पुन्हा काही ओबीसी नेत्यांनी ते अडवण्याचा प्रयत्न केला होता। काढल्या होत्या की त्याची पूर्तता करून जर त्याच वेळेला केले असतं तर हे आरक्षण सुद्धा त्यावेळेला सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकलं असतं। परंतु आता आमची एक मराठा म्हणून सरकारकडे विनंती राहणार आहे, आपण घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे, परंतु हा निर्णय घेत असताना ज्या सुप्रीम कोर्टामध्ये एससी आरक्षणाच्या संदर्भात ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या सर्व त्रुटी पूर्ण करूनच हा कायदा करावा, जेणेकरून हा कायदा पुन्हा कोणत्याही कायदेशीर बाबीत अडकता कामा नये आणि टिकणार मराठा समाजाला हे आरक्षण दिलं तर नक्कीच 12 आणि 13% 12% शिक्षणात आणि 13% नोकरीमध्ये या आरक्षणाचा मराठा समाजाला फायदा होणार आणि सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील यांच्या सरकारच्या माध्यमातून हा मराठा समाजासाठी घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि या निर्णयाचा नक्कीच मराठा समाजाला फायदा होईल। जी आबासाहेब, याच अनुषंगाने आता छगन भुजबळ यांचं देखील एक वक्तव्य समोर येतंय। खोट्या कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्राचं वाटप केलं जातंय, तर अशा पद्धतीचं सरकारनं कुणबीकरण थांबवावं असं वक्तव्य छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आलंय। आपली प्रतिक्रिया? छगन भुजबळ फारसं महत्व देण्यात काय अर्थ नाही, कारण हा छगन भुजबळच प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आडवा येणारा माणूस आहे की त्यांनी काही लोकांना एकत्र करायचं, पुन्हा आरक्षणावरती दिशाभूल करायची। पाठीमागच्या वेळेला सुद्धा ओबीसीला धक्का न लागता की एससी-बीसीचं आरक्षण पण परळीच्या आंदोलनाच्या माध्यमातून 2018 साली मिळवलं होतं, परंतु हे छगन भुजबळ आजूबाजूचे काही लोक ह्या लोकांनी ओबीसी समाजामध्ये त्यावेळेला पण संभ्रम पसरवला होता आणि पुन्हा ओबीसीच्या आरक्षणाचे सगळे लोक की सुप्रीम कोर्टात हायकोर्टामध्ये गेले होते। आता तुम्हाला कुणबीच्या संदर्भामध्ये ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणारच आहे। खोट्या जे नोंदी जे काढतील किंवा देतील ते सरकार बघेल ना, तुम्हाला काळजी करायची काय गरज आहे छगन भुजबळांना? आणि तुमच्या समाजातल्या कितीतरी लोकांनी खोटे दाखले काढलेत, त्याचं काय करायचंय? आम्ही दाखवतो ना तुम्हाला छगन भुजबळांना या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो की आता आपण शांत बसावं, नाहीतर या राज्यात फिरणं मुश्किल करण्यात येईल तुम्हाला।
जी जी अगदीच. याच अनुषंगाने अजूनही एक विचारेन की आता मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले, त्यांची प्रकृती देखील खालावते आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी खरं तर उपोषण करू नये असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट, राज्यभरामध्ये आता पुन्हा एकदा जे आंदोलन उठतं आहे मनोज जरांगे यांच्या समर्थनात, ठिकठिकाणी आंदोलनं करतायत, त्यातून जाळपोळ देखील केली जाते. हे असं का होतंय? सरकारसोबत जी लोक त्या ठिकाणी बसले होते, ज्या लोकांनी मार्ग काढण्यासाठी मंगेश चिवटे बच्चूभाऊ कडू असतील किंवा त्यांच्या शिष्टमंडळातील जी काही मंडळी होती, त्यांनी मनोज जरांगेंना जो दिलासा दिला होता किंवा त्याच्या संदर्भामध्ये जे वाशीच्या बैठकीमध्ये जे काही घडलं, जे कोण वकील होते त्यांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे ना की नेमकं त्यावेळेला काय घडलं, काय नाही घडलं. त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पुऱ्या झाल्या म्हणून तुम्ही सांगितलं, पुन्हा त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. मग ह्याला जबाबदार कोण लोक आहेत? त्याच लोकांना तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांनी समाजाला सांगितलं पाहिजे ज्या समाजामध्ये आंदोलन चालू आहेत किंवा ते आंदोलन थांबण्यासाठी आज ते लोक कुठे आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे. त्यांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे की बाबा आम्ही ह्याच्यामध्ये आम्हाला तुमच्या काही मागण्या ते पूर्ण करून देतो किंवा म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा अशा लोकांच्या किती ऐकायचं आणि किती त्याच्या विषय करायचे हे पण त्यावेळेला जे झालं त्याच्यामुळे आज समाज सगळा संभ्रमात गेला. आणि माझं संपूर्ण मराठा समाजाला आव्हान आहे की आता की कायदेशीर बाबी आपण तपासल्या पाहिजेत, कायद्याच्या माध्यमातूनच सगळे निर्णय लागणार आहेत. आणि मनोज जरांगे साहेबांना सुद्धा विनंती आहे त्यांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं आणि तिथलं जे शिष्टमंडळ आहे त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांच्या संदर्भात आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मार्ग काढणं गरजेचं आहे. कारण आम्हाला आरक्षण पण महत्वाचं आहे आणि मनोज जरांगे सुद्धा तेवढेच आम्हाला महत्वाचे आहे. जी जी धन्यवाद आबासाहेब तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.